मित्रांनो, मी आज तुम्हाला एका खूप छान कंपनीची माहिती देणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट आहे ही एक आपल्या मराठी माणसाची कंपनी आणि खूप मोठी गरुड झेप घेतायत कारण ही कंपनी आता मार्केटमध्ये लिस्ट होते. हो मित्रांनो, सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंटचा एक एसएमई आयपीओ येतोय. पण बघूया ही सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट ही कंपनी करते काय, याचे प्रोमोटर्स कोण आहेत, कंपनीचा बिझनेस काय, रिव्हेन्यू मॉडेल काय आहे, जेणेकरून तुम्हाला फंडामेंटल समजेल याच्यामध्ये कंपनीचं ग्रोथ प्रॉस्पेक्टिव्ह काय आणि कंपनीला जायचंय कुठे, अशा सगळ्या माहिती याच्यामध्ये जाणून घेऊया जेणेकरून तुम्हाला प्रत्येकाला डिसिजन घेता येईल याच्यामध्ये की या आयपीओ ला अप्लाय करायचा का नाही आणि का केलं पाहिजे याच्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. डिटेल पाहून घ्या, खूप सारी माहिती तुम्हाला मिळेल. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना क्विकली सबस्क्राईब करा आणि खाली बरेच कम्युनिटी ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत त्याच्यावर जाऊन जॉईन करा जेणेकरून भविष्यामध्ये आम्ही जे काही वेबिनार्स घेत असतो ज्याच्यामधून तुम्हाला खूप सारी इंटरेस्टिंग माहिती शिकता येते ते पण जॉईन करता येतील. तर मित्रांनो, पाहूया की एक मराठी माणसाने कशी झेप घेतली. साताऱ्यापासून सुरुवात केली, पुण्यामध्ये त्यांचं मोठं ऑफिस आणि इथून आता ऑल ओव्हर इंडियामध्ये स्वतःला एक्सपॅन्ड करायचा प्रयत्न करतात आणि नक्कीच हे कसं करणार आहे. तर आज आपण माहिती घेऊया आपल्या सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या एसएमई आयपीओ बाबत. लक्षात ठेवा, हा एक एसएमई कॅटेगरी मधला आयपीओ आहे आणि एनएसई वर लिस्ट होतोय. तत्पूर्वी ही जी कंपनी आहे एलव्ही शिंदे ग्रुपची कंपनी आहे. 1984 पासून हा ग्रुप महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. ऍक्च्युली सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट ही 2005 साली ऍक्च्युलीची इस्टॅब्लिशमेंट केली गेली ऍज अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि आता 2024 मध्ये हे पब्लिक लिमिटेड होत आहेत. लक्षात ठेवा. तत्पूर्वी पाहून घेऊ कंपनीचा कोर बिझनेस काय आहे. कंपनीचा कोर बिझनेस याच्यामध्ये एम्प्लॉई ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस. तुम्ही जर पाहिला असेल पुण्यामधल्या मोशी चाकण एरियामध्ये गेला तर सुप्रीम नाव लिहिलेल्या खूप साऱ्या गाड्या तुम्हाला याच्यामध्ये दिसतील. त्या गाड्या ह्या सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंटच्याच आहेत. याचबरोबर प्रोडक्शन सपोर्ट. आजकाल आपण बघतोय की पुण्यामध्ये प्रोडक्शन रिलेटेड खूप साऱ्या कंपन्या आहेत आणि याच्यामध्ये प्रोडक्शन सपोर्ट म्हणजे त्या रिगार्डिंग जे काही स्टाफ मॅनेजमेंट लागतं, हाऊसकीपिंग लागतं, हे सगळं ही कंपनी याच्यामध्ये प्रोव्हाइड करते. याचबरोबर कॉर्पोरेट कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फूड सप्लायज करावे लागतात, तो पण बिझनेस ही कंपनी करते. आणि याचबरोबर सप्लाय चेन अँड लॉजिस्टिक मॅनेजमेंट हे 4 कंपनीचे मेन कोर बिझनेसेस आहेत की ज्याच्या थ्रू ही सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस करते. आता याचबरोबर हे सगळं करत असताना तुम्हाला माहिती आहे का, कंपनीचा मेन फोकस हा मल्टीनॅशनल कंपन्यांबरोबर बिझनेस करायचा असतो जेणेकरून कंपनीने आतापर्यंत जवळपास 165 पेक्षाही जास्त वेगवेगळ्या लोकेशन्समध्ये एमएनसी कंपन्यांना ऍक्च्युली इंडियामध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड केली गेलेली आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल कुठल्या कंपन्या आहेत. तुम्हाला माहिती आहे की इन्फोसिस असेल, रिलायन्स असेल, ब्रिस्टोन, गोदरेज, ओके, यासारखे टाटा, जेसीबी, महिंद्रा, बजाज, खूप सारे ब्रँडेड नेम्स आहेत की ज्यांना ही कंपनी ऍक्च्युली त्यांच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतात ज्या आता आपण पाहिल्या याच्या मार्फत प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करत असते. आता कंपनी आहे कुठे, तर कंपनी आकुर्डी, पिंपरी चिंचवड इथे ऍक्च्युली कंपनीचं हेडक्वार्टर आहे आणि इंडियामधील इतर ठिकाणी पण त्यांचे छोटे मोठे हेडक्वार्टर्स आहेत. परंतु लक्षात ठेवा की कंपनी काय एकमेव नाहीये. कंपनीचा जर विचार करायला गेला याच्यामध्ये तर कंपनीच्या सबसिडरीज आणि ग्रुप कंपनीज पण आहेत. होय, ही एक महत्वाची बाब समजली जाते जेव्हा एखादा ग्रुप मोठ्या लेवलला जात असतो. तर कंपनीचं मेन ऍक्च्युली सबसिडरी याच्यामध्ये ती म्हणजे सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड. तुम्ही बॉईज सिरीज पाहिली असेल, महाराष्ट्रामध्ये एक सुपर ही सिरीज आणली होती, ती ऍक्च्युली ही सुप्रीम मोशन पिक्चरचीच निर्मिती होते. किंवा आजोबा यासारखे खूप सारे सिनेमाज मराठीमध्ये यांनी आतापर्यंत बनवलेले आहेत. याचबरोबर सुप्रीम हॉलिडेज हे पण यांचंच ऍक्च्युली युनिट आहे. त्याच्यानंतर त्रिमूर्ती युटिलिटी सर्व्हिसेस, आय अल्फा मोबिलिटी, पर्पल क्रेस्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यासारख्या कंपन्या ह्या कंपनीच्या अंतर्गतच काम करतात किंवा एक ग्रुप कंपनी असं आपण म्हणू शकतो की ज्यांचे बरेच इतर बिझनेस पण आहेत ह्या फॅसिलिटी मॅनेजमेंट अंतर्गत. तर ही एक चांगली गोष्ट समजली जाते. आता महत्वाची गोष्ट येतोय मी आयपीओज कडे. हे आयपीओचे ऑब्जेक्टिव्ह काय त्याच्यामध्ये, तर महत्वाची गोष्ट कंपनीला आयपीओच्या माध्यमातून त्यांची ऑपरेशनल कॅपॅसिटी एक्सपांड करायची मोठ्या प्रमाणामध्ये. टेक्नॉलॉजी आजकाल बघतोय आपण की टेक्नॉलॉजी जमाना आहे, फास्टमध्ये चेंज करायचं. तर कंपनीचा मेन फोकस आहे की टेक्नॉलॉजी ड्रायव्हन जे काही टूल्स आहेत ते आम्हाला अडॉप्ट करायचे. त्याने महत्वाची गोष्ट कंपनीला आत्ताचे जे क्लायंट आहेत त्यांची सर्व्हिस सुधारायची आणि नवनवीन क्लायंट ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांना एक्वायर करायचे आणि ह्यासाठी कंपनी ह्या आयपीओ मार्फत पैसा उभा करते. आता ह्या कंपनीचे जे प्रमोटर्स आहेत त्याच्यामध्ये लालासाहेब शिंदे हे ऍक्च्युली कंपनीचे फाउंडर आहेत. त्याच्यानंतर राजेंद्र शिंदे हे पण त्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि मनीषा शिंदे हे 3 मुख्य प्रमोटर ह्या कंपनीमध्ये आहेत. लक्षात ठेवा, ह्या कंपनीची जी काय आताच्या कंडिशनला
राजेंद्र शिंदे ही एक सेकंड जनरेशन आहे आणि सेकंड जनरेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या कंपनीला एक्सपांड करायचा प्रयत्न करते, कारण 3 वर्षाचा जर फॅक्टर बघितला जो इम्पॉर्टंट असतो, रेव्हेन्यू आणि प्रॉफिट एक चांगल्या पद्धतीने इन्क्रीज होतोय. आता महत्वाची गोष्ट, ह्या आयपीओ मध्ये जो काही डेटा येतोय सगळा, तर ह्या आयपीओ मधून आलेल्या गोष्टी काय काय आहेत ह्या आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. तर 11 डिसेंबरला आयपीओ ओपन होतोय आणि 13 डिसेंबरला आयपीओ क्लोज होईल. आयपीओ ची लिस्टिंग डेट असेल 18 डिसेंबर. पण महत्वाची गोष्ट, कंपनीची फेस व्हॅल्यू आहे 10 आणि महत्वाचा गोष्ट असतो की प्राइस बँड काय आहे, तर 72 रुपयापासून 76 रुपये हा त्याचा ऍक्च्युअली एक प्राइस बँड आहे. याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करता येईल. लॉट साईज असेल याची 1600. लक्षात ठेवा, एसएमई आयपीओ आहे. याच्यामध्ये टोटल इश्यू आहे 50 कोटी आणि महत्वाची गोष्ट हा एक फ्रेश इश्यू आहे. ही चांगली गोष्ट मानली जाते बिझनेसमध्ये, कारण हे 50 कोटी फ्रेश इश्यू घेतला जातोय, जेणेकरून त्यांना हे सगळं बिझनेसमध्ये एक्सपांड करायचंय आणि लिस्टिंग होईल एनएसई एसएमई ला. आता मित्रांनो, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पाहिल्या. आता शेअर होल्डिंग पॅटर्न आत्ताच्या कंडिशनला जर पाहिलं याच्यामध्ये, तर लालासाहेब शिंदे यांच्याकडे कंपनीचे जवळपास 49.98 म्हणजे 50% स्टेक्स आहेत. राजेंद्र शिंदे यांच्याकडे 47% आहेत. ओके, आणि याच्यानंतर मग आपल्या पब्लिक लिस्टेड झाल्यानंतर कंपनीच्या प्रमोटर्सकडे जवळपास 71 ते 75% रेंजमध्ये राहतील. म्हणजे आयपीओ नंतर पण खूप सारी दमदार हिस्सेदारी कंपनीकडे राहील. जे आम्ही नेहमी सांगत असतो की प्रमोटर हिस्सेदारी खूप महत्वाची आहे, कारण आत्ताच्या कंडिशनला ही कंपनी खूप छान एक्सपांड करते, परंतु कंपनीला काय चॅलेंजेस आहेत. तर महत्वाची गोष्ट काय असते हे पण आपण फोकस करणं गरजेचं आहे याच्यामध्ये. तर स्टीप कॉम्पिटिशन आहे, कारण या बिझनेसमध्ये जर आपण पाहायला गेलं तर कुठला बिझनेस म्हटलं कॉम्पिटिशन असतात, तर लोकल कॉम्पिटिशन थोडं असं बिझनेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्लस वर्कफोर्स रिटेन्शन आपल्याला महत्वाचं असतं, कारण कर्मचारी यांच्यावर खूप साऱ्या वेळेला लक्ष ठेवावं लागतं याच्यामध्ये. ओके, ते मॅनेजमेंट थोडं स्टीप असते याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये पाहिलं असेल त्याच्यामध्ये, तर हे जेवढं मार्केट आहे एवढं तर मॅच्युरिटी मार्केटमध्ये नसते याच्यामध्ये. परंतु जर याच्यामध्ये पाहिला गेला आपण, तर स्कोप काय, तर स्कोप खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इंडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतीये आणि जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर याच्यामध्ये जोरदार डेव्हलप होणार आहे, तेवढे ऍक्च्युअली या कंपन्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक स्कोप सापडत असतो त्यांच्या सर्व्हिसेस एक्सपांड करायला. त्याच्यानंतर एक आउटसोर्सिंगचा खूप मोठा ट्रेंड आता इंडस्ट्रीमध्ये, कारण तुम्हाला माहिती आहे का, मेक इन इंडिया अंतर्गत मोदींनी बहुतांश ठिकाणी इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर किती चांगला डेव्हलप होईल याच्यावर गव्हर्नमेंट खूप चांगलं फोकस करते आणि याचा फायदा हे फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीला येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रमाणात होत असतो. ओके, याचबरोबर हे आउटसोर्सिंग मोठ्या मोठ्या कंपन्या काय करतात, तर त्यांना ह्या सर्व्हिसेस स्वतः करणं ऍक्च्युअली शक्य नसतं आणि त्याच्यामुळे हे आउटसोर्सिंग अशा कंपन्यांना फायदेशीर राहतं. इंडस्ट्रियलायझेशन, भारतामध्ये इंडस्ट्रियलायझेशन जे मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि याच्यामुळे फॅसिलिटी मॅनेजमेंटची रिक्वायरमेंट पण एवढी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि कंपनी खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टीत, कारण हा एक B2B बिझनेस आहे, म्हणजे यांच्या बहुतांश सोल्युशन सगळे बिझनेससाठी आहेत आणि त्यातल्या त्यात इंडस्ट्री जर ग्रो होतीये तर साहजिक यांचा बेनिफिट पण याच्यामध्ये होणार आहे. महत्वाची गोष्ट, रिअल इस्टेट सेक्टर खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपांड होतोय याच्यामध्ये आणि जेवढा रिअल इस्टेट एक्सपांड होणार आहे तेवढी फॅसिलिटी मॅनेजमेंटची गरज येणाऱ्या काळामध्ये पण वाढत राहणार आहे. आणि महत्वाची गोष्ट, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट्स याच्यामध्ये खूप महत्वाचे असतात की जेवढी टेक्नॉलॉजी चेंज होतीये कंपन्या पण त्याप्रमाणे चेंज होतात आणि त्या पद्धतीने ह्या कंपन्या पण याच्यामध्ये चेंज होतात. तर एक सर्वसाधारण माहिती होती आपल्याला सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंटची, कारण आत्ता जे कंपनीचे प्रमोटर्स आहेत त्यांचं खूप मोठं व्हिजन आहे, त्यांना ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांना एक्सपांड करायचं आहे, कारण आत्ता कंपनी भारतामधल्या 7 पेक्षाही जास्त राज्यांमध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करते, जे त्यांना भारतामधल्या प्रत्येक राज्यामध्ये जाऊन त्यांची सर्व्हिस एक्सपांड करायची आहे आणि त्यासाठी ह्या आयपीओच्या माध्यमातून एवढा फंड्स उभे केले जातात जेणेकरून त्यांना त्यांची कॅपॅबिलिटी, क्षमता वाढवता येईल, नवनवीन कंपन्यांबरोबर ॲक्वायझेशन्स करून डील्स करता येतील. तर तुम्हाला काय वाटतंय, मराठी माणसाने जी आपली सुरुवात केली होती, तर कंपनीच्या आयपीओची माहिती घेतली तुम्हाला काय वाटतंय की सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट कुठपर्यंत जाऊ शकतो, प्रत्येकाने क्विक मध्ये कमेंट करायची आहे. आणि याचबरोबर हे आयपीओ कसं अप्लाय करायचं, काय करायचं हे जर तुम्हाला ऐकून घ्यायचंय, अप्लाय करायचं, तर खाली मी तुम्हाला त्यासाठी डीमॅटची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करा, जेणेकरून तुम्हाला जर याच्यामध्ये चांगल्या गोष्टी वाटल्या तर तुम्ही या आयपीओला डायरेक्टली अप्लाय करू शकता याच्यामध्ये. याचबरोबर मित्रांनो, यासारख्या विविध गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत नेऊन घेत असतो. तुम्हाला काय वाटतं की कुठल्या टॉपिकवर आम्ही डिटेल अजून माहिती तुमच्यापर्यंत घेऊन यावी, प्लीज कमेंट करायला विसरू नका. आणि सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट आयपीओ तुम्हाला कसा वाटतोय प्रत्येकाने कमेंट करा आणि आवडल्यास जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.